त्यांची वैष्णवीची जे पोस्टमार्टम रिपोर्ट आली आहे त्यांच्या शरीरवरती पूर्ण असे मारहाणीचे निशाण होते. तो मला असा वाटते की असून हे मर्डर केलेलं आहे, मारून मारून तिला मारून टाकलेला आहे, नंतर तिला फाशीवरती चढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जसं मी आज तळागाळामध्ये काम करत मी बघते, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरामध्ये वैष्णवी, करुणा धनंजय मुंडे, पूजा चौहान अशी खूप महिला आहे, पण शासन प्रशासन महिला आयोग याच्यावरती काय काम करत नाही त्याच्यासाठी. आणि आज तुम्ही बघू शकता की जे वैष्णवीची जाऊ आहे तिने पण सगळा आज मुद्दा सांगितलेला आहे की तिच्यासोबत पण खूप मारहाण केली. तो पण प्रशासन काय करत आहे, कशामुळे हे इतकी महिला आत्महत्या, महिलांवरती अत्याचार, महिलांना मारून 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 टाकण्याचा प्रयत्न, हे सगळं कशासाठी आज वाढत चाललं आहे त्याच्यावरती शासन प्रशासन कशाला आज काम करत नाही. मला इतकंही बोलायचं आहे की जे वैष्णवीचा नवरा आहे त्याला कमीत कमी त्याला तो फाशीची सजा झालीच पाहिजे, ज्याने करता पुढे कोणी दुसरी वैष्णवी होऊ नये.